सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। वडूजमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी 4 डिसेंबर 2023 पासून संप पुकारलेला होता। यामध्ये संप पुकारून बरेच दिवस झाले तरी देखील शासन दरबारी न्याय मिळत नसल्याचे दिसून आल्याने दिनांक 13 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात आलेला आहे। या दरम्यान त्यांच्या मागण्या या होत्या की सेविका मदतनीस यांना मानधनी असले तरी देखील पद वैधानिक पद असल्याने त्यांना शासकीय सेवेमध्ये सहभागी करून घेणे, सेविका मिनी सेविका 26,000 व मदतनीस यांना 20,000 रुपये इतके मानधन करावे, सेविका व मदतनीस यांना मासिक पेन्शन सुरू करावे या यांच्या प्रमुख मागण्या होत्या। हा संप मोर्चा अंगणवाडी कर्मचारी संघटना सेटू या संघटनेमार्फत पुकारण्यात आले असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्ष सौ आनंदी अवघडे यांनी दिलेली आहे। तसेच तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलेले आहे। यावेळी समस्त अंगणवाडी मदतनीस व सेविका खटाव तालुका सहभागी झालेल्या होत्या। आनंदी अवघडे, अंगणवाडी कर्मचारी संघटना CI2। आम्ही CI2च्या वतीनं आज खटाव तालुक्यातल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं या ठिकाणी आज आंदोलन आणि मोर्चा आयोजित केला आहे। 4 डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रात संप सुरू आहे। अंगणवाडी सेविकांना 26,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे, मिनी सेविकांना 26,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे, मदतनीसना 20,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे, ही या संपातली प्रमुख मागणी आहे। त्याशिवाय अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मासिक पेन्शन मिळाली पाहिजे। या अगोदरची जी पेन्शन आहे ती LICच्या वतीनं एक रकमी अनुदान म्हणून दिली जात होती आणि गेल्या 4 वर्षात ती पेन्शन महिलांना मिळाली नाही, तर ही पेन्शन मासिक पेन्शन अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मिळाली पाहिजे, ही आमची दुसरी मागणी आहे। त्याशिवाय सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे की अंगणवाडी कर्मचारी या कायम कर्मचारी होण्याच्या लायकीचे आहेत आणि त्यांना कायम कर्मचारी होण्याच्या पात्रतेचे आहेत। सरकार यांना कायम कर्मचारी म्हणून स्वीकारत नाही, पण ग्रॅज्युटी मिळण्यासाठी अंगणवाडी सेविका पात्र आहेत आणि म्हणून या अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। महाराष्ट्र सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही आणि म्हणून या संपामधली आमची पुढची मागणी आहे की महाराष्ट्रातले अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ग्रॅज्युटी लागू झाली पाहिजे आणि त्या आदेशाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे। त्याशिवाय अंगणवाडी सेविका मदतनीस या ज्या पोषणावर काम करतात, मुलांना शाळेत खाऊ घालतात, तर त्यांना जो लाभ प्रतिलाभार्थी जो दर मिळतो तो सध्या 8 रुपये असा मिळतो, तर तो 8 रुपयामध्ये बाजारभावात आता चहाही कुठं मिळत नाही आणि या 8 रुपयामध्ये त्यांनी 2 वेळा, एकदा नाश्ता आणि चहा मुलांना द्यावा असं सरकार अपेक्षा करतं। सरकारनं बाजारभावाचा दर विचारात घेऊन आहाराच्या दराची रक्कम ही 8 रुपयेवरून 16 रुपये करावी, ही आमची या संपामधली मागणी आहे। त्याशिवाय ज्या भाड्याच्या इमारती आहेत, ज्या अंगणवाडीच्या इमारती भाड्याच्या इमारती आहेत, त्या भाड्याच्या इमारतीत भरघोस वाढ करावी। 1,000 रुपये भाड्यात आता कुठेही इमारत मिळत नाही, खोली मिळत नाही आणि त्यामुळे या इमारत भाड्यात सरकारनं भरघोस वाढ करून ती 5,000 पर्यंत ग्रामीण भागासाठी आणि 8,000 पर्यंत शहरी भागासाठी ती वाढ करावी, ही आमच्या या संपामधली मागणी आहे। या मोजक्याच मागण्या घेऊन हा संप केलेला आहे, पण सरकारनं अजून चर्चा केलेली नाही। एकदाच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माननीय आदिती तटकरे यांनी आमच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केलेली आहे, मागण्या अजून मान्य केलेल्या नाहीत आणि म्हणून आमचा संप हा आहे असा सुरू राहिलेला आहे। जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे, याची सरकारनं नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर शिष्टमंडळाला बोलवून आमच्या मागण्या मान्य कराव्या हा इशारा आम्ही देतोय। जर सरकार लवकर करत नसेल तर ही आंदोलनं आमची जिल्हा पातळीवरची, तालुका पातळीवरची अशीच सुरू राहतील आणि पुढे मग आम्ही आक्रमक आंदोलन करू, जेल भरू करू, रास्ता रोको करू, पण सरकारला आम्ही आमच्या मागण्या मान्य करायला भाग पाडू एवढं आव्हान आम्ही आजच्या निमित्तानं करतोय। सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या हा इशारा आजच्या निमित्तानं आम्ही सरकारला देतोय। धन्यवाद।